महासागर न्यूज. 30 जून या दिवशी उषा रमेश साळवे व प्रतीक्षा रमेश साळवे यांना शिवाजी किसन शिराळे व याचे साथीदार यांनी मारहाण केली होती. त्या निमित्ताने कायदेतज्ञ, भारत सरकार मान्यताप्राप्त ग्लोबल ह्युमन प्रोटेक्शन फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर काशीरामजी पैठणे साहेब यांनी चिंचोली हॉस्पिटल गाठून उषा साळवे व प्रतीक्षा साळवे यांच्या तब्येतीची विचारपूस केली व त्या पद्धतीने त्यांनी प्रतिक्रिया दिलीये. डॉक्टर काशीरामजी पैठणे, भारत सरकार मान्यताप्राप्त ग्लोबल ह्युमन राईट प्रोटेक्शन फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष व आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि विचारवंत रमेश विठोबा साळवे, राहणार शेलगाव जहागीर, यांची शेलगाव जहागीर शेत शिवारात गट नंबर 85-93 आर मध्ये वडिलोपार्जित शेती आहे. दिनांक 30/6/2026 रोजी कुमारी प्रतीक्षा रमेश साळवे व त्यांच्या आई उषा रमेश साळवे ह्या शेतात काम करत असताना आरोपी शिवाजी शिराळे व त्यांचे साथीदार त्या ठिकाणी आले व त्यांना म्हणाले की तुम्ही आमच्या शेतात कशा काय आल्या. त्यावर उषा रमेश साळवे त्यांना म्हणाले की ही शेती आमची वडिलोपार्जित आहे असे म्हणाले असता त्या आरोपींनी सर्वांनी मायलेकींना जातीवाचक व अश्लील शिवीगाळी केली आणि त्यांच्या हातातील काठीने रॉडने सौ उषा रमेश साळवे यांच्या डोक्यावर, हातावर दोन्ही, मांड्यावर, पायावर आणि पार्श्वभागावर जोरजोरात रॉडचे फटके मारून त्यांना गंभीर जखमी केले व जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर मुलगी सोडवण्यास गेली असता तिलाही धक्काबुक्की केली. अशा प्रकारे पुन्हा त्यांनी शिवीगाळी केली व आरोपी शिवाजी शिराळे याने सौ उषा रमेश साळवे यांना खाली पाडून त्यांच्या अंगावर बसून विनयभंग केला आणि पुन्हा त्यांची साडी वर करून त्यांच्या अवघड जागेत काड्या घालून, काड्या टोचून अत्याचार करून त्यांना जखमी केले. याबाबत त्यांनी चिंचोली हॉस्पिटल येथे दवाउपचार करत असताना समक्ष आम्हाला फिर्यादी व त्यांच्या आईने सदरची माहिती सांगितलेली आहे. आरोपीवर कारवाई करावी म्हणून कुमारी प्रतीक्षा रमेश साळवे यांनी माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे तक्रारी अर्ज पुन्हा सादर केलेला आहे. सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर आहे. आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या आईला जीवघेणा हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून सदर गुन्ह्यास भारतीय न्याय संहितेच्या कलम 307 प्रमाणे कलम लावून आरोपीवर योग्य ती कारवाई करावी, त्या दृष्टीने तपास व्हावा आणि सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे म्हणून पोलीस प्रशासनाने या आरोपींना तात्काळ 24 तासात अटक करावी. शासनाने सदरचा गुन्हा हा खटला हा जलदगती न्यायालयात चालवून पीडितेस योग्य ते न्याय द्यावा व सरकारने त्यांना योग्य ती आर्थिक मदत करावी. डॉक्टर काशीराम पैठणे. महासागर न्यूज.